स्वप्न पाहुनी स्वराज्याचे रयतेच्या सुखाचा धागा झाला. होऊन तिसरा नेत्र तो शिवशंभूचा अवतार आला. झोप उडवली त्या शिवराज्याभिषेकाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने. अख्खा हिंदुस्तान दुमदुमला, अख्खा हिंदुस्तान दुमदुमला. पृथ्वीवरील स्वर्ग स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजेच रायगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी. 6 जून 1674 ही फक्त तारीख नव्हती, तर गुलामीच्या अंधाराला छेद देणारी स्वाभिमानाची सुवर्ण पहाट होती. इतिहासालाही धडकी भरावी एवढं धाडस या मातीत घडलं, जिथे परकीय सत्तेच्या छाताडावर उभं राहून एक मराठी राजाने स्वराज्य हे स्वप्न सत्यात उतरवलं. हे तेच राजे ज्यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात सोन्याचा नांगर फिरवला, रयतेच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागून दिला नाही. कारण राजा फक्त सिंहासनावर नसतो, तर तो रयतेच्या मनात असतो. हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते, जनतेच्या मनातील जाणते राजे होते. आई जिजाऊंच्या संस्काराच्या छत्रछायेखाली वाढलेला गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा आणि रयतेचा प्रेमळ राजा. स्वराज्याचं स्वप्न स्वतःसोबत मावळ्यांच्या मनामध्ये रुजवणारा, निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. परकीय शत्रूच्या विरोधात 18 पगड जातीच्या मावळ्यांची जीवाभावाची फौज उभी केली. जात नाही, धर्म नाही, फक्त एकच ध्यास, स्वराज्य. त्या विश्वासावर स्वराज्य उभं राहिलं आणि संकट कितीही मोठी असली तरी छाती ठोकपणे त्याचा सामना केला. अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूलाही स्वराज्याच्या वाघ नख्यांनी उभा फाडला. शाहिस्ते खानाची बोटं छाटली. औरंगजेबाच्या दरबारात स्वाभिमान झुकून दिला नाही. आणि मग आला तो सुवर्ण क्षण. या दगडधोंड्याच्या स्वराज्यात 32 मनाच्या स्वाभिमानाचं सुवर्ण सिंहासन सजलं. ढोल ताशांचा गजर, रायगडाचे थरारलेले बुरुज, भगव्याच्या साक्षीनं रयतेच्या डोळ्यात आनंदाश्रू. आणि 6 जून 1674 रोजी आई जिजाऊंचा शोभा, रयतेचा प्रेमळ राजा अखेर छत्रपती झाला. हा फक्त राज्याभिषेक नव्हता, हा होता स्वाभिमानाचा विजय, रयतेच्या विश्वासाचा सन्मान, हिंदवी स्वराज्याला मिळालेला राजमुकुट. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. धन्यवाद.